हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवाप्ना पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तीर्थेन दतो ज्ञानराजा सुपात्र तया अथविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्य उपासनेला आपण सुरुवात करतोय. कालच्या चिंतनामध्ये आपण माऊली या महानदीच्या तरुण जाण्याविषयीचे जे उपाय आहेत त्या उपायातली सुरुवातीचा उपाय सांगायला सुरुवात केलेली आहे. त्यातले 2 उपाय आपण पाहिलेले आहेत आणि हे करून बघण्यासाठी आहेत बरं काय. हा विशेष त्यातला आहे. इथं एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले या ऐलीची थडी सरले माया जाळ. या ठिकाणी भगवंताला अनन्य भावानं शरण जावं आणि त्याचीच माया आहे आणि त्याच्या कृपेनं तरुण जाण्यासाठी त्याच्याकडं प्रार्थना करावी. सर्व भावानं भगवंताला लोटांगण घालावं आणि सांगावं की ही माया सांभाळी सांभाळी आपली माया आम्हा का भयाभीत केले. तुकोबा बोलतात तसं आपणही बोलावं. तुकोबांची भाषा आहे. आपणही आपल्या भाषेमध्ये भगवंताला विनवणी करावी. असा पहिला उपाय माऊलींनी सांगितलेला आहे. दुसरा उपाय त्यावरती आहे जया सद्गुरु तारू पुढे जे अनुभवाचे कासे गाडे जया आत्मनिवेदन तरांडे आकळले. कालच्या चिंतनामध्ये हा उपाय आपण पाहिलेला होता. माऊली म्हणतात की सद्गुरूंनाच सहकार्याला घ्यावं. अगोदर म्हणले भगवंताला घ्यावं, आता म्हणतात सद्गुरूंना सहकार्याला घ्यावं. आता सद्गुरूंच्या सहकार्याच्या द्वारे, कारण सद्गुरूंना एक अपरोक्ष अनुभव आलेला असतो. अनुभवाचे काशे गाडे, अत्यंत गंभीर असा अनुभव जो आहे. गंभीर शब्दाचा अर्थ आहे ते गूढ तत्व जे आहे ते त्यांनी पाहिलेलं आहे किंवा त्यांना अनुभव त्याचा आलेला आहे. त्यामुळे तेच फक्त सांगू शकतात. त्यामुळे ते ब्रह्मनिष्ठ असल्यामुळं ब्रह्म काय आहे हे सांगू शकतात. शास्त्राचा अभ्यास पूर्ण केल्यामुळं ते श्रोत्रिय असल्यामुळं शास्त्रातल्या ज्या काही शंका कुशंका आहेत त्या ते सांगू शकतात आणि त्यामुळं त्यांच्याकडं कृपा आहे आणि त्या कृपेच्या सदराखाली ते कृपेनं आपल्याला ते मार्गदर्शन करू शकतात. म्हणून म्हणलेलं आहे सद्गुरू तारू पुढे. आपल्याच या शरीराची ही जी नौका आहे ही नौका भगवंताला सद्गुरूंना नावाडी करावं आणि ती नौका माया नदीतून घेऊन जावं. म्हणजे आत्मनिवेदन तरांडे आकळले. आत्मनिवेदन म्हणजे आत्मसमर्पण. ही आत्मनिवेदनामध्ये जीव अर्पण करणं असतं, जीवभाव संपवणं असतं. भक्तीची शेवटची पायरी आपल्याला माऊली इथं सांगतात. या सगळ्यांचा विचार जर आपल्या लक्षात घेतला तर उपाय हे सुद्धा अगदी कठीण आहेत आणि करता येणार नाहीत असं नाहीत. मात्र मागच्या उपायापेक्षा म्हणजे भगवंताला शरण जाणं हा एक उपाय आहेच, पण त्याच्यापेक्षा देहधारी असणाऱ्या आपल्या समोर असणाऱ्या सद्गुरूंना जर आपण शरण आलो आणि त्यांनाच आपल्या आयुष्याचा नावाडी जर बनवलं, आपलं लीडरशिप जी आहे आपल्या आयुष्याची जर त्यांच्याकडं सोपवली तर आपण निवांत होत असतो. पण आपण मी करतो या अहमभावामध्ये आपल्याला ती लीडरशिप दुसऱ्याकडे दिवशी वाटत नाही. दुसऱ्यावरती विश्वास नसतो आणि म्हणून मी करतो ह्याच्यावरती विश्वास असतो. त्याला कारण आहे अहंकार. आणि हा अहंकार गेल्याखेरीज आपण भगवंताला नाही, सद्गुरूंना नाही, संतांना किंवा शास्त्राला शरण येत नाही. आणि हा अहंकार म्हणजे उदाहरणतः पुढच्या ओळीमध्ये माऊली बोलतात जे अहंभावाचे ओझे सांडुनी विकल्पाची सुळका चुकावणी अनुरागाचा निरुता होनी पाणी ढाळ. जे सद्गुरू जे आहेत त्यांनी काय केलेलं आहे बघा. ज्यांनी अहंभावाचे ओझे सांडुनी अहम आणि ममतेचे
अहमभावाचे ओझे सांडूनी देहाधिकाच्या ठिकाणी असलेलं मीपणाचं ओझं जे आहे ते त्याने टाकून दिलेलं आहे. विकल्पाची या झुळका चुकवूनी म्हणजे संकल्प विकल्पना त्याने बाजूला ठेवलेला आहे. मनात येणारे संकल्प विकल्पाचा विचार त्याने केलेला नाही असे सद्गुरू आहेत. अनुरागाचा निवृत्ता होनी पाणी ढाळ या भ्रमरूपी वाऱ्याच्या लहरी चुकवून आणि गुरुप्रेमाच्या पाण्याचा उतार वस्तुस्थितीने होऊन म्हणजे या ठिकाणी सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे की ज्या सद्गुरूंनी अहमभाव टाकलेला आहे किंवा जे साधक अहमभाव टाकतात, माझे पण मी पण विसरून जातात, स्त्री पुत्राधिकांच्या ठिकाणी असलेलं मालकीयत्व संपवून टाकतात आणि भ्रम जो आहे तो भ्रम चुकवून पुढे जातात. संकल्प विकल्पाच्या ज्या येणाऱ्या लहरी आहेत त्या लहरी चुकवून जातात आणि ज्यांच्या काय म्हटलेलं आहे अनुरागाच्या निवृत्ता होनी पाणी ढाळ, ज्यांनी विकल्प संकल्प आणि विकल्प टाकून दिलेले आहेत आणि ज्यांचं सांसारिक प्रेम कमी झालेलं आहे असे सद्गुरू किंवा आपण आपल्यात सुद्धा आपल्यातला अहमभाव संपायला जातो. जर नावेतून पलीकडे जायचं असेल तर हे अहमभावाचं ओझं टाकून द्यावं लागेल. खरं ओझं कशाचं असेल तर मी आणि माझेपणाचं. माझेपणाच्या ओझ्यातून जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत ही संसारातली अस्वस्थता आणि दुःखरूपता संपवताच येणार नाही आपल्याला. खरं जे ओझं वाटतं, दुःखरूपता वाढते, ही माझेपणामध्ये आहे. म्हणून सगळ्या परमार्थाचा जो सगळा डोलारा जो आहे तो मी आणि माझेपणा घालवण्यामध्ये आहे. फार महत्त्वाची गोष्ट आहे. संसार जो टिकून आहे ना तो मी या कल्पनेमध्ये आणि माझे या भ्रमामध्ये, या दोन्ही गोष्टीमध्ये जेव्हा आपण अडकतो ना, जीव अडकतो, तेव्हाच हा अहमभाव टाकता येत नाही. म्हणून अहम आणि ममता या दोन्ही गोष्टी चालू असतात. म्हणून अहमभावाचं ओझं ज्यांनी टाकलेलं आहे म्हणजे ज्यांनी मीपणा टाकलेला आहे. दुसरी गोष्ट सांगितलेली आहे विकल्पाची या झुळका चुकावणी. विकल्प म्हणजे संकल्प विकल्पाच्या ज्या लहरी आहेत त्या लहरी ज्यांनी चुकवलेल्या आहेत. तिसरी गोष्ट स्त्री पुत्राधिकांच्या ठिकाणी असलेला भ्रमरूप शब्द वापरलेला आहे बघा की ओझे सांडूनी अनुरागाचा निवृत्ता होऊनी. अनुराग शब्दाचा अर्थ आहे प्रेम. तर प्रेमाचं काय होणार आहे? पाण्याचा उतार वस्तुस्थितीने होऊन अनुरागाचा निवृत्ता होऊनी. जे सांसारिक प्रेमाला ज्याच्या ओहोटी लागलेली आहे, उतार झालेला आहे, ज्याचं संसारावरला अनुराग कमी झालेला आहे असा तोच फक्त या माया नदीतून तरून जाऊ शकतो. म्हणजे आता सांगितलेली जी साधना आहे ही स्वतः करायची साधना आहे. या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये बोलताना भगवंत बोललेले आहेत की भगवंताची मदत घ्यावी, माझी मदत घ्या असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. नंबर 2 मध्ये म्हणतात की सद्गुरूंची मदत घ्या हे चुकवण्यासाठी. आता तिसऱ्यांदा म्हणतात आपली आपली साधना करा आणि अहम आणि ममता टाकून द्या म्हणजे संसाराच्या वरलं प्रेम हळूहळू कमी होत जाईल. संसारावरलं प्रेम वाढत गेल्यामुळंच भगवंतावरलं प्रेम कमी होतं. आपल्याला जर भगवंतावरलं प्रेम वाढवायचं असेल, नाही वाढवायचं तर राहू दे, पण संसारावरलं प्रेम कमी केल्यामुळं माझा त्रास कमी होणार आहे. मला संसारावरल्या आसक्तीमुळंच माझ्याच पद्धतीनं सगळा संसार चालावा, माझ्या मताप्रमाणे चालावा असं सतत वाटत असतं. पण कधीच आपल्या मताप्रमाणे काही चालत नाही आणि म्हणूनच आपल्याला त्रास होत असतो. उद्वेग ज्या चिंता येत असतात ना त्या आपल्या मताच्या पलीकडे सगळ्या गोष्टी घडत असतात, म्हणूनच उद्वेग होत असतो, म्हणूनच चिंता होत असते. म्हणून सांसारिक प्रेमाला ज्याच्या ओहाटी लागलेल्या आहे, ज्यांनी संकल्प विकल्प मनात निर्माण होणारे इच्छा ज्या आहेत त्या संकल्प विकल्प जे आहेत ते संकल्पाची सांज जर लोपे अखंडची आहे स्वरूपे शंका जात केव लोपे सापपन माळेचे 9व्या अध्यायामध्ये माऊली बोलून जातात. ते म्हणतात जेव्हा संकल्पाची सांज संपून जाते ना तेव्हा खऱ्या अर्थानं तो साप कोणत्या परिस्थितीत आहे, हे साप आहे की दोरी आहे ते कळायला लागतं. त्यामुळे संकल्प विकल्प संपल्याशिवाय हे जमत नाही. दुसरी गोष्ट एक भ्रम आहे की स्त्री पुत्राधिक माझे आहे म्हणजे याला काय म्हणतात देह सत्यत्वाची भ्रांती आणि दुसरी गोष्ट आहे कर्तृत्व भोक्तृत्वाची भ्रांती. मी आणि माझं पण जे आहे ते कर्तृत्व भोक्तृत्वामध्ये आहे आणि हा भ्रम जोपर्यंत जात नाही,
देहादिकांचं मी पण जोपर्यंत टाकलं जात नाही, म्हणजे मी देह आहे आणि स्त्री पुत्रादी माझे आहे, या सगळ्या गोष्टी, सगळा प्रपंच माझा आहे आणि मी देह आहे, हा भ्रम जोपर्यंत जात नाही, म्हणजे देह सत्यत्वाची भ्रांती आणि जगत सत्यत्वाची भ्रांती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत पुढची कर्तृत्व भोक्तृत्व सुद्धा जात नाही. या तीन भ्रांतीच फार महत्त्वाच्या आहेत. पुढे असणाऱ्या ज्या भ्रांती आहेत ना, ती त्याचे पोटविभागच आहेत खऱ्या अर्थानं. आपल्याला जी साधनेसाठी गरज आहे त्या तीन भ्रांती घालवण्याची. एक आहे देह सत्यत्वाचं, देह सत्यत्व आहे, जग सत्य आहे आणि मी करतो. त्या तिन्ही भ्रांतीतून जेव्हा आपण बाहेर पडेन त्यावेळी मी करतो असं समजू नये, कारण मी करत असतो तर माझ्या मताप्रमाणे सगळं मला करता आलं असतं, त्यामुळे मला काही करता येत नाही, हे आपोआप सगळं चाललेलं आहे. आणि जेव्हा असं आपण म्हणू तेव्हा खऱ्या अर्थानं भगवंताला शरण येऊ. त्यासाठीच हा उपाय सांगितलेला आहे की देवी हेशा गुणमयी मम माया दुरुज्ञया मामे वये प्रपद्धते माया मेताम तरंती, हे सांगण्यासाठी माऊली उपाय सांगायला आहेत. आपलं अहंभावाचं ओझं टाकून दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट देह सत्यत्वाची भ्रांती आणि दुसरी जगत सत्यत्वाची भ्रांती टाकून दिली पाहिजे. या तीन भ्रांती जेव्हा जातात तेव्हा हे माझं पणही संपतं, मी पणही संपतं आणि संकल्प विकल्पातून आपण बाहेर पडतो. संकल्प विकल्प म्हणजे त्यातून मनात येणाऱ्या सगळ्या उर्मी ज्या आहेत त्या उर्मी सतत मनातून आपले विचार चालू असतात आणि मन जोपर्यंत शांत होत नाही ना तोपर्यंत आपल्याला स्वस्थता भेटत नाही. म्हणून इथं म्हणलेलं आहे संकल्प आणि विकल्पाच्या काय आहेत लहरी, संकल्प विकल्पाच्या झुळका चुकावणी, ज्यानं ह्या संकल्प विकल्प चुकवलेले आहे, म्हणजे मनात संकल्प विकल्प येण्याचं बंद झालेलं आहे, त्याच वेळी खऱ्या अर्थानं हे मन शुद्ध होईल. आणि शुद्ध झालेलं मन जे आहे हे सांसारिक प्रेमाचा कंटाळा करेल, सांसारिक प्रेमाला त्यामुळं ओहोटी लागेल, अनुरागाचा निरुत्ता होईल. पाणी ढाळ म्हणजे हळूहळू ते पाणी कमी व्हायला सुरुवात होईल. कोणतं पाणी आहे तर समुद्राचं पाणी, माया नदीचं पाणी आहे. आणि या माया नदीचं पाणी कमी व्हायला कारण म्हणजे याचा अर्थ काय तर माया नदीचं पाणी कमी होणं म्हणजे संसारावरलं प्रेम कमी होणं. म्हणून एक व्याख्या केलेली आहे, संसारावरल्या प्रेमाला आसक्ती म्हणतात आणि भगवंतावरील प्रेमाला, सद्गुरूंच्यावरील प्रेमाला भक्ती म्हणतात. ती भक्ती आणि आसक्तीमधला हा फरक आपण जाणून घेतलेला बरा, म्हणजे आपल्याला लक्षात येतं की हा संसारिक प्रेम जोपर्यंत आहे म्हणजेच हे सगळं जग सत्य आहे असं जोपर्यंत भ्रम आहे तोपर्यंत, देह मी आहे असा जोपर्यंत भ्रम आहे म्हणजे अहंभावाचं ओझं आहे तोपर्यंत, स्त्री पुत्रादी माझे आहेत हे जोपर्यंत आहे तोपर्यंत सांसारिक प्रेम कमी होत नाही. संसार प्रेम या शब्दाचा अर्थ जगत सत्यत्वाची भ्रांती. मी प्रेम म्हणजे देहावर असणारं देह सत्यत्वाची भ्रांती आणि माझं पण ही जगत सत्यत्वाचीच भ्रांती आहे. हे माझं आहे, कर्तृत्व भोक्तृत्व त्यामध्येच येतं. म्हणून नावेतून पलीकडे जायचं असेल तर हे ओझं अगोदर गटळं जे आहे हे सगळं बाजूला ठेवावं लागेल. आपण साधं मंदिरामध्ये जरी कुठल्या तरी निघालो तर गाभाऱ्यामध्ये प्रवेश करताना, मंदिरामध्ये प्रवेश करताना आपल्या पायातल्या चपला जशा बाजूला काढतो तसं या साधनेमध्ये जर आपण घुसायचं झालं आध्यात्मिक साधनेमध्ये तर या अहंकाराच्या चपला बाजूला काढून ठेवाव्या लागतील. हे ओझं मोठं आहे. हे ओझं घेऊन जर मी त्या नावेत बसणार असो तर नावेला ओझं ते पेलणार नाही. मी आणि नाव दोन्ही बुडून जाईल त्यामध्ये. याचा विचार इथं माऊली सांगायला लागले की अनुरागाच्या निरुत्ता होईल म्हणजे संसारावरलं प्रेम पाणी ढाळ, हळूहळू पाणी कमी होईल. म्हणून नावेतून पलीकडे जाताना अहंभावाचं ओझं टाकून द्यावं लागेल. या अहंभावाच्या गाठोड्यामध्ये सर्व संसाराचं ओझं असतं आणि ते ओझं शरीराला नाही पण जीवाला असतं बरं काय. आपल्याला शरीरात ओझं कुठलं वाटतंय काय बघा, नाही. झोप न येण्याचं कारण शरीर नाही तर आपला अहंभाव आहे, आपलं मनातले संकल्प विकल्प आहेत म्हणून झोप येत नाही आपल्याला. ओझं कशाचं आहे, कुणावर आहे तर जीवावर ओझं आहे, शरीरावर ओझं नाही. आपण जर विचार केला तर शरीर आपण मोकळेपणानं फिरत असतो पण जाताना हे शरीर संसार वाहून नेत असतं. संसार वाहून नेतोय कोण तर जीवपणा जो असतो ना त्याच्यामध्ये संसाराचं सगळं समाविष्ट असतो. म्हणजे संसार वाहण्याला कारण हे मन म्हणजे जीव आहे
हे जीवच संसार वाहून नेतो आणि ओझं त्या जीवानं आहे. शरीराला ओझं कधी नसतं. शरीराला कसलं अंगावर ओझं आहे आपल्या, तरी पण आपण दडपून असतोच ना, रडतोच ना कशाबद्दल तरी, ते कसलं तरी ओझं आहे म्हणूनच ना. आता ओझं बघायला गेलं तर डोक्यावर ओझं दिसत नाही, दिसायला नसलं बघायला पाहिलं गेलं तर, पण खरं पाहताना मात्र ओझ्याखाली दबलेलीच आहेत सगळे जीव. आणि म्हणूनच त्यांना त्याची स्वतःची उन्नती करता येत नाही. ज्यावेळी हे ओझं आपण बाजूला ठेवू ना, मी कोणतरी आहे, मी कोणतरी, मला काहीतरी पद आहेत, मी कोणतरी श्रीमंत आहे, मी पैसेवान आहे, मी शक्तिवान आहे, ही सगळी ओझी आहे. आणि ही ओझी घेऊन मी ज्यावेळी फिरायला लागतो ना, त्यावेळी माझं जो जीवपणा आहे तो टाकलाच जात नाही. मग नदीतून पलीकडं ह्या ओझ्यानं कसं जाता येईल? माऊलीने त्याला ओझं म्हटलेलं आहे. आणि ओझं जेव्हा टाकतो ना, आपण हलके होतो. हलके झालेलं असतं ना, ते वर वर जातं. जड झालेलं असतं ते खाली खाली येतं. म्हणून अहंकारानं आपण खाली आलो, अहंकारानं आपण जीव झालो. आणि अहंकार गेला तर आपण आपला जीवपणा संपून जाईल. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. किती सुंदर तुकोबा वर्णन करतात बघा. ज्याचा अहंकार गेला त्याचा जीवपणा गेलेला असतो, आणि ज्याचा जीवपणा गेला त्याचा जीव ब्रह्म ऐक्यतेचा त्याला अनुभव आला, म्हणजे तो देवच झाला ना. म्हणून आपण विचार हा केला पाहिजे की मला जे ओझं खरं आहे ते ओझं आहे अहमभावाचं, ममतेचं, संकल्प विकल्पाचं. त्यामुळं जीवपणा तयार झाला. अहंकारामुळं जीव तयार होतो. जेव्हा आकार धारण करतो तेव्हा त्याचा अहंकार होतो. त्यामुळे अहंकारातूनच शोक, हर्ष, भय, क्रोध, लोभ, मोह, स्पृहा या सगळ्या विकारांना चालना मिळते. मुळात कोण आहे? अहंकार. शोक का करतो? तर गेलेल्या गोष्टीचा तो शोक करतो. गेलेली गोष्ट का शोक करतो? तर ती माझी आहे. माझं कशातून आलं? अहंकारातून. 5व्या अध्यायामध्ये आपण ओवी पाहिलेली आहे. मी आणि माझे ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी झाला. संन्यासी ह्याला म्हणायचा ज्यानं घर सोडलंय तो संन्यासी नव्हे. ज्यानं लग्नच केलं नाही किंवा बायका मुलांचा त्याग केलाय तो संन्यासी नव्हे. ज्यानं अहंकार टाकला आणि माझं पण टाकलं तो संन्यासी आहे. किती अवघड आहे विचार करायला गेल्यावर, आणि किती सोपं आहे सोडायचं झालं तर. कारण आपल्याला वस्तुरूपानं सोडताना खरंच दुःख होत असतं, पण ही काही वस्तू सोडायची आहे काय? नाही. फक्त अहंकार बाजूला टाकायचा आहे आणि माझं माझं नाही म्हणायचं. हे माझं नव्हे असं समजून चालायचं आहे. मग किती सोपं आहे विचार केला तर. त्यामुळे हे गाठोडं घेऊन, मी या संसाराचं गाठोडं घेऊन या नदीतून पोहून जाईन किंवा या नावेतून पुढे जाईन असं होणं शक्य नाही. म्हणून शरीराला हे ओझं नसतं, तर असतं ते जीवाला. आणि कसलं ओझं आहे? शोकाचं ओझं आहे. हर्ष शोक वर्णन केलंय 12व्या अध्यायामध्ये. कोणता भक्त प्रिय आहे? जो हर्ष शोक रहित आहे तो मला प्रिय आहे असं वर्णन करतात. त्यामुळे शोक, हर्ष, भीती, क्रोध किंवा लोभ, मोह किंवा कुठल्याबद्दलची तरी स्पृहा म्हणजे एक इच्छा, सुखाची इच्छा, या सगळ्यांचा ओझं आपल्या आत अंतःकरणामध्ये आहे. त्यामुळं अंतःकरण जड झालेलं आहे. या जड झालेल्या अंतःकरणाला या माया नदीतून जाता येत नाही. इतकं सगळं जर मी त्या नावेत भरलं तर नाव जड होणार नाही काय? आणि नाव कोणते आहे? माझी शरीररूपी नौका आहे. या शरीररूपी नौकेतलं जर हे सगळे जर विकार जर आपण काढून टाकले तर ही नौका एकदम हलकी होईल आणि सहज प्रवास होईल. म्हणजे माया नदी तरून जायला कठीण होणार नाही. पण माया नदी तरून जायचा पुढचा उपाय सांगतात की संसारावरलं प्रेम कमी करणं. ज्यावेळी संसाराचं प्रेम कमी होतं त्याचवेळी श्रेष्ठ दर्जाची भक्ती असं तुकोबा म्हणतात. हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. संसाराच्या मायेतून म्हणजे प्रेमातून, आसक्तीतून संसारावरलं प्रेम कमी करून जर आपण राहायला लागलो तर ती देवाला आवडणारी श्रेष्ठ दर्जाची भक्ती आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून मी माझ्या शोकातून, शोक होतो कशामुळं? तर माझं गेलं म्हणतोय आपण, पण माझं नव्हतंच, मग माझं गेलं म्हणून रडतो. हर्ष कशाचा होतो? माझं मला मिळालं.
काहीतरी मिळालं म्हणून हर्ष होतो. भय कशाचं असतं? माझं जाते की काय कुणाला माहिती, सगळ्याला माझं लावायचं. भीती कशाची असते? हे माझं आहे, मला सोडून जाईल. माझ्या घरातला माणूस आहे, ते मला सोडून जाईल. माझ्या घरातली वस्तू आहे, ती कोणतरी चोरून नेईल, ह्याचं भय असतं. म्हणजे माझं कोणतरी घेईल याचंच भय असतं. क्रोध कशाचा येतो? माझं कोणतरी काढून घेतलं की मग राग येतो, क्रोध येतो. राग शब्द इथं वापरून चालत नाही. परमार्थामध्ये राग शब्दाचा अर्थ आसक्ती आहे. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्या भाषेतला व्यवहारातला शब्द राग म्हणजे क्रोध आपण म्हणतो, पण इथं क्रोध हा शब्द वापरलेला आहे. तर क्रोध कशाचा येतो? माझं कोणतरी काढून घेतलेल्याचा, सगळं माझं आहे बघा. लोभ कशाचा वाटतो? ते मला पाहिजे, माझं पाहिजे, ते मला पाहिजे, माझ्याकडे असायला पाहिजे. ते कुणाकडून तरी खेचून घ्यायचं, त्याच्याबद्दलचे लोभ निर्माण होतो आणि तो मला असायला पाहिजे वाटतो. आणि सगळी इच्छा स्पृहा जी आहे ती माझ्यापणातून असते. म्हणून शोक, हर्ष, भय, क्रोध, नंतर लोभ, मोह, स्पृहा, सगळ्या गोष्टीला कारण काय असेल तर माझं पण, म्हणजे अहम आणि मम. ह्या दोन गोष्टी गेल्याशिवाय, म्हणजे ह्या दोन गोष्टी म्हणजे काय फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत बरं काय. त्या जर मी आणि माझं ज्याचं काय काढून घेतलं ज्यानं, त्याला काय शिल्लकच राहत नाही. त्यामुळं हे ओझं जे आहे ते अनंत जन्माला पुरणार आहे. म्हणून हे ओझं विचारानंच टाकावं लागतं. हे काय असं हातात घ्यायचं आणि टाकायचं आहे असं असतं तर आपण टाकून आलो असतो की. खूप लोकांनी घरं सोडली, खूप लोकांनी आणखीन वस्तूंचा, रपाचा, प्रॉपर्टीचा त्याग केला आणि मी सोडलं म्हणा लागलेत. पण हे वस्तुरूपानं सोडणं त्या मानानं सोपंच आहे. तिथं खरं आहे विचारानं हे टाकावं लागतं, विचारानं. म्हणून विचारूनी अहंकार सांडीजे माऊलींची उभी आहे, फार सुंदर उभी आहे. ते विचारूनी अहंकार सांडीजे, मग अस्तीची वस्तू होय जे, आपली स्वस्ती सहजे आपण केली. आपली स्वस्ती सहजे म्हणजे आपणच आपलं कल्याण करून घेतलं, सहजपणाने आपणच केलं. आपली स्वस्ती सहजे आपणच केली. आपणच आपल्याचं हित करायचं आहे का? माझा मीच अहंकार टाकायचा आहे ना. दुसरं येऊन कोण माझा अहंकार काढेल काय सांगा बघू. कारण ते अहंकार म्हणजे अंगावरचे कपडे आहेत काय, काय सोनं दागिनं नाही का, ते घेतलं आणि काढून बाजूला ठेवलं असं नाही. तो असतो अंतःकरणामध्ये जन्मोजन्मी ठाण मांडून बसलेला असतो. ह्याची पाळं मुळं फार वेगळे आहेत आणि ह्यांची पिलावळ जी आहे हे प्रजोत्पत्ती ज्याला म्हणतोय तेच शोक, भय, क्रोध, लोभ, स्पृहा हे त्याची पिलावळ सगळे आहे. ह्यांना एका काढत बसलो आपण ना तर फार दिवस लागतील, फार जन्म लागतील, फार दिवस नव्हे अनेक जन्म करती लागतील. ह्याच्यापेक्षा अहंकार काढावा. अहंकार सगळ्याचं मूळ आहे. एकदा अहंकार गेला म्हणजे उदाहरण आपण म्हणतोय ना, सारखं 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 डास घरामध्ये झालेत, डासांची पिल्लं झाली किंवा झुरळाची पिल्लं होतात, मग आपण ती काय करतो, त्या झुरळांना मारत असतो, औषधाचं हे करतो आणि त्या झुरळांना मारत असतो. झुरळांना मारत बसण्यापेक्षा घरात जिथं अंडी निर्मिती होता ती अंडी संपवली पाहिजेत, म्हणजे उत्पत्ती बंद होईल. झुरळानंतर कशाला? कार्याचा नाश काय उपयोगाचा आहे? कारणच काढायला पाहिजे. मुख्य गोष्ट आहे कारणाचा नाश व्हायला पाहिजे. आपण कारणाचा विचारच करत नाही आणि कार्यावरती कार्य करायला लागतो. कार्यावरती म्हणजे दुःख हे कार्य आहे आणि अज्ञान हे कारण आहे. आणि दुःख घालवण्यासाठी आपण उपाय करतो, परंतु अज्ञान घालवण्यासाठी उपाय करत नाही. मुद्दा हाच आहे आणि खऱ्या मुद्द्याला आपण लक्ष देत नाही. ही माझं अज्ञान म्हणजे काय, माझंच मला काय कळत नाही, मी कोण आहे मला कळत नाही, देव कोण आहे मला कळत नाही, याचं अज्ञान आहे माझ्यावरती. आणि हे अज्ञान मी घालवण्याचा प्रयत्न न करता अज्ञानानं निर्माण होणारं जे दुःख आहे ते दुःख घालण्यासाठी छोटे छोटे मलमपट्ट्या मी करत राहतो. आणि मलमपट्ट्या नुसत्या केल्यामुळं मूळची जखम जशी आहे तशीच राहते, ती कधीच बरी होत नाही, कोरडी होत नाही. तिचा ओलसरपणा टिकवायला कारण आपणच त्याला खाद्य पुरवत असतो रोजचं.
संकल्प विकल्पाचं, चिंतनाचं हे सगळं खाद्य आपणच पुरवत असतो. भ्रांतीचं खाद्य आपणच पुरवत असतो. त्यामुळं ही अहंकाराची जखम ओलीच राहते, अज्ञानाची जखम ओली राहते. अज्ञान संपतच नाही. आणि अज्ञानाचं कार्य असलेलं संसार, हा संसार तसा आपण काय करतो, माया दूर करण्याचा प्रयत्न करतो. खरा विचार केला तर मायेची निर्मिती अज्ञानातूनच आहे. अज्ञान गेलं की मायाही संपली. म्हणून ती निवृत्त आहे म्हणतात. म्हणजे कशी, माया ज्ञान निवृत्त आहे, ज्ञानानं निवृत्त होते म्हणून सांगितलेलं आहे. मग ज्ञान निवृत्त व्हायला अज्ञानच जायला पाहिजे. ज्ञानानं निवृत्त करायसाठी अज्ञान जायला पाहिजे ना. अज्ञानाचीच खरी निवृत्ती व्हायला पाहिजे, तरच माया निवृत्त होईल. मग ती कशानं होईल, ज्ञानच पाहिजे. तिथं ज्ञानच असायला पाहिजे. ज्ञानाशिवाय अज्ञान जाणार नाही, अज्ञानाशिवाय माया जाणार नाही. आणि माया नाही गेली तर माझं हे संसाराचं ओझं मला सतत त्रास देत राहील. असा टप्प्यानं हे सांगितलेला विचार आहे. म्हणजे जर खरं मायेवरती उपाय जर करायचा असेल तर मायेवर उपाय करण्यापेक्षा मायेला कारण असणारं जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचा विचार करावा. माया खरी वाटते हे अज्ञान आहे आणि त्या अज्ञानावरच आपण बोलत असतो. माया खरी आहे, मग खरी आहे तर घालवायसाठी खरे प्रयत्न. साप आहेच, मग काट्या गोळा करायला पाहिजेत का नको. जोपर्यंत दुरीचा अंदाज येत नाही, तिथं दुरी आहे असं स्पष्टपणानं खात्रीपूर्वक पटत नाही, म्हणजे ब्रह्मनिश्चय होत नाही, तोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी काट्या गोळा करा, बंदुकी गोळा करा आणि सापाला मारण्याचा प्रयत्न करा. मानला ना मी खरा, मग खरा मांडला तर मग अशा सगळ्या गोळा करायला चालू करायला लागते. म्हणजे आता जर मायेलाच मी खरी मानली नाही तर माया घालवण्यासाठी जे उपाय करावे लागतात ते उपाय करावे लागणार नाहीत. मग काय खरी मानणं कारण काय, अज्ञान. माझं मूळ अज्ञानच घालवायला पाहिजे. संसारामध्ये असलेला सत्यत्व भाव आहे, तो सत्यत्व भाव काढून त्या ठिकाणी मिथ्यात्व त्याला दिलं पाहिजे. म्हणजे ती ज्ञानानं निवृत्त होते. म्हणून हे ओझं जे आहे हे ओझं विचारपूर्वक टाकावं लागतं. म्हणून माऊलींची ओवी फार सुंदर आहे. हा विचारुनी अहंकार सांडिजे, फार सुंदर ओवी आहे बघा. आणि मग अस्तीची वस्तू होईजे. अस्तीची वस्तू काय आहे, जे माझं खरं स्वरूप आहे तेच मी होईन. सुख हे माझं स्वरूप आहे, ज्ञान हे माझं स्वरूप आहे. मग ज्ञान आणि सुख हे जर माझं स्वरूप असेल तर मला काय वेगळं करावं लागतंय, फक्त विचारुनी अहंकार सांडिजे. फक्त विचार करायचा आणि विचारानं त्याचा निराश करायचा. आणि निराश केला की प्रपंच सहज सांडविले. काय म्हणतात इथे, विचारता निरसले प्रपंच सहज सांडविले, तत्वता तत्व उरले ज्ञानियाशी. माऊलींची उवीच आहे. काय, विचारूनच अहंकार सांडावा लागतो, विचारानंच प्रपंच टाकावा लागतो. तर संसारावरल्या प्रेमाच्या त्या पाण्याला ओहोटी लागेल. आणि संसाराचं पाणी म्हणजे माया नदी, माया नदी म्हणजे संसार. आणि त्याच्यावर माझं प्रेम आहे म्हणून ती आटतच नाही कधी. कशानं आटेल, मीच रोज पाणी भरतोय त्यामध्ये नाही, रोज भरतो. मग त्यामुळं ओझं सतत वाढत राहतं. म्हणून तैसा माऊली आणखीन एक ओवी आहे अहंकाराबद्दलची. तैसा देहांकारू नाथीला, ज्याचा देहाचा अहंकार नाथीला म्हणजे नसलेला आहे, तैसा देहांकारू नाथीला, हा समूळ दयाचा नाशिला. ज्याचा समूळ म्हणजे अज्ञानासहित ज्याचा अहंकार गेला तोची परमात्मा संचिला आधीचा आहे. दोन्ही ओव्या एकसारख्या आहेत बघा विचार केला तर. विचारुनी अहंकार सांडिजे मग अस्तीची वस्तू होईजे. आणि हिथं म्हणतात तैसा देहांकारू नाथीला, हा समूळ दयाचा नाशिला, तोची परमात्मा संचिला आधीच. अगोदरचाच तो देव आहे. पण अहंकारामुळे, देहाच्या अहंकारामुळे नाथीला नसलेला अहंकार घेतल्यामुळं बघा, नसलेली गोष्ट आहे, नसलेली गोष्ट घालवायची आहे. किती सोपं आहे सांगा. मला म्हणे रोगच झाला नाही आणि तो रोग घालवायचा आहे, कसं विडंबन बोललं जाते आहे. म्हणून तसंच आपल्याला ह्या परमार्थ शास्त्रामध्ये सुद्धा हेच बोलणं आहे की नसलेली माया घालवण्यासाठी साधन आहे. नाम का करायचं घ्यायचं, ध्यान का करायचं, तत्वचिंतन का करायचं, तर मी ते आहे, मी ते आहे, मी आहेच ते कळत नाही. म्हणून नाही ते घालवावं लागतं. मग नसलेलं घालवायला पाहिजे म्हणजे आहे ते कळेल. जसं म्हणतात ना,
दगडच एक असतो, पण दगडातला त्या छिन्नी हातोड्यानं त्याच्यावरला नको असलेला भाग काढला की मूर्ती मुळात दगडातच असते. काय वेगळे आणून ठेवली त्या दगडात मूर्ती नाही. मग मी काय केलं, नको असलेला भाग काढला आणि बरोबर कानाचा तोंडाचा आकार दिल्याबरोबर मूर्ती तयार झाली. मूर्ती तयार व्हायला मी बाहेरून आणली नाही, तर आतच मूर्ती आहे दगडामध्ये. मग काय करावं लागलं, नको असलेलं काढावं लागलं. देहंकारू नाथीला, नाथीला म्हणजे नसलेला अहंकार काढायचा आहे. असलेला परमात्मा तूच आहेस, अस्तीची वस्तू होईल, तू आहेस तेच होशील. काऊन कोण आहेस तू, सुखरूप आहेस, आनंदरूप आहेस, म्हणजेच तू ज्ञानरूप आहेस, तू ज्ञानरूप आहेस, तू आनंदरूप आहे, तू सद्रूप आहेस, तसाच तू आहेस. फक्त तू ते बाजूचं विचारता निरसले, प्रपंच सहज सांडवले. विचारून ते निरसन करावं लागतं. आणि असं निरसन करायला लागलं की अहंकार सुद्धा तसाच आहे, वरवरचा आहे. आणि त्यासाठी साधन करावे, तर साधनाचा बरेच वेळा काय होते बघा, हा अहंकार घालवायसाठी साधन करावं, तर त्या साधनेचाच अहंकार यायला लागतो. अशी खूप मंडळी आम्हाला बघायला मिळतात. आमच्यासारखी काय करतात ती, की ती साधन करतात आणि ते केलेलं साधन मिरवतात. बरं, साधन तू कशासाठी करत होतास बाबा, तर माझा अहंकार घालवण्यासाठी. म्हणजे कमीपणाची बाब आहे की नाही, तू स्वीकारलंस की नाही माझ्याकडं अहंकार आहे, म्हणूनच तुला नाम घ्यावं लागते. डॉक्टर काका सुद्धा कधी प्रश्न विचारतात, तुला नाम घ्यावंच लागतंय, ते नाम का घ्यावं लागतंय. नाम घेतल्यामुळं मी नाम घेतो, मी नाम घेतो, मी मोठा आहे असं वाटायला लागतंय. उलट मी छोटा आहे वाटायला पाहिजे. मला नाम घ्यायला लागतंय का असं वाटायला पाहिजे. पण नाम घ्यायला लागतंय ह्याचाच मोठेपणा मिळवा, नाम घेऊन मोठेपणा मिळवा. मी नामधारक आहे, इतकं नाम घेतो, इतक्या माळा आवडतो, इतके तास ध्यानाला बसतो. अरे बसतोस हेच वाईट आहे, हेच सांगा. अरे बसतोसच का. माझा मुलगा एवढ्या मोठ्या क्लासला घातलेला आहे, जिथं व्यवस्थित सगळं शिकवलं जातं, मोठेपणानं सांगितलं जातं. अरे त्या पोरग्याला खरंच अक्कल नाही हे तू स्वीकारलंस, त्यामुळं बरोबर आहे का नाही. त्या पोरग्याला काही येत नाही म्हणूनच तू मोठ्या क्लासला घातलंस ना. एक साधी गोष्ट आहे की त्याला शाळेतलं काय कळत नाही, मुख्य गोष्ट आहे ती. आणि शाळेतलं काय कळत नसल्यामुळं क्लासला घातलं. आता क्लासला मोठ्या घातला म्हणून त्याचा अहंकार तो मिळवायला लागला. किती गंमतशीर गोष्ट आहे बघा. म्हणून नाम घ्यायला लागतंय हा माझा कमीपणा आहे, म्हणून गुप्तपणानं तो कमीपणा स्वीकारावा लागतो. काय सांगून चालेल मी नाम घेतोय म्हणून, सांगून चालणार नाही. मला गुप्त रोग आहे हो आणि त्याच्यावर मी औषध घेतोय हो, हे बाहेर सांगून चालेल का. का आपलाच रोग आहे, आपणच घालवत गप बसायला पाहिजे ना खोलीत. तर तसं करत नाही. तुम्ही किती नाम घेताय हो, तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली का नाही. अहो ज्ञानेश्वरी वाचली नाही, वाया गेला नाही, हे लोकांना सांगत बस. मी रोज ज्ञानेश्वरीच्या 400 वेळा 300 वेळा वाचल्याशिवाय बाहेर पडत नाही. हे अरे तुला वाचाय का लागतंय, हा मुद्दाच मुळात आहे, अनैसर्गिक गोष्ट आहे. पु ल देशपांडे म्हणायचे, व्यायाम का करता. जनावरं कोण व्यायाम करतात काय कधी, नाही करत. मग हे अनैसर्गिक आहे, इट इज अननॅचरल असं पु ल देशपांडे म्हणायचे. खरंच काही वेळा असं पटायला लागतंय. मी योगासनं करतो, मी धावतो, पळतो, खातो आणि खाल्लेलं पचवण्यासाठी पळतो. विचित्रपणाने निसर्गाच्या विरोधात वागतो, म्हणून निसर्गाच्या विरोधात जाऊन व्यायाम करावा लागतो. अननॅचरल आहे त्याला म्हणतात. व्यायाम हा अननॅचरल आहे, तरी पण मी करतो, करावं लागतं मला. मग करावं लागतो तर मी रोज व्यायाम करतो म्हणून जगाला सांगतोस. तुला करावं लागतं ही वाईट गोष्ट आहे, रोगेस तू जगाला सांगण्यासारखा प्रकार आहे. 2-3 उदाहरणं आपण घेतली. मी नाम का घेतो, मला घ्यावं लागतंय म्हणजे मी अनंत जन्माचा पापी प्राणी आहे. मग तू जगाला पापी म्हणण्यामध्ये काय मोठेपणा आहे. तू पापी आहेस, तू बी अजून सुटला नाहीस म्हणजे पापीच आहेस. जगाला कुणालाच पापी म्हणू नकोस, कारण मुळात तूच पापी आहेस. जोपर्यंत तुला मोक्ष मिळाला नाही अजून आणि दुसऱ्याला पापी म्हणावं असं वाटतंय, याचा अर्थ तू पापी आहेस, तुझ्यात अहंकार आहे. मी दुसऱ्याला पापी म्हणतो ना, दुसऱ्याला पुण्यवान म्हणतो ना, किंवा मला स्वतःला पुण्यवान म्हणतो आणि दुसऱ्याला पापी म्हणतो, त्यावेळी मी अहंकारी असतो. नाहीतर मी कसा म्हणेन सांगा बघू. अहंकारच बोलतो. मी ज्यावेळी बोलतो त्यावेळी अहंकारच बोलत असतो. मी अमुक, मी प्रवचनकार, अहंकार. मी ब्रह्म, अहंकार नाही. मग तोही कसा आहे, थोडासा संवाद आहे, असू दे, पण तो थोडा काळ कसा बरा आहे ना, तो चांगला आहे. आता ते मी ब्रह्म आहे तरी का म्हणतोस, आहेसच तर आहे. तर मी माणूस आहे असं कोण म्हणत जाते रस्त्यानं. म्हणजे आता ना कशाला हम ब्रह्मास्मी म्हणत जाऊन चालेल काय सांगा बघू.
वेडं म्हणणार आपल्याला? देव संत वेडे म्हणत असतील की नाही आपल्याला? तर तसाच प्रकारे तो वर्णन केलेला आहे की अहंकार जो आहे तो अहंकार विचारानं सोडावा लागतो. जरासा विस्तार झाला पण गरजेची गोष्ट आहे बरं काय. आमच्या रोजच्या साधनेमध्ये घडणारी गोष्ट आहे की अहंकार घालण्यासाठी साधना करायची आणि परत साधनेचा अहंकार निर्माण होतो. काय करायचं मग? ह्याच्यावरती मोठा मुद्दा आहे. आणि हा अहंकार घालवायला देव आणि सद्गुरू सुद्धा कमी पडतील. खरी गोष्ट लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे. माझा सामान्य अहंकार घालवायला देवशास्त्र सद्गुरू उपयोगी आहेत. पण ती साधनेचा अहंकार घालवायला कुणाला बोलवायचं? माझा अहंकार घालवायला मी नामाला बोलवलं, शास्त्राला बोलवलं, संतांना बोलवलं. आता मी संतांना बोलवलंय, मी संतांच्या संगतीत असतो. हा अहंकार घालवायला आणि कुणाला बोलवायचं? हा मुद्दा फार विचार करण्यासारखा आहे. आपण सर्वांनी मिळून याच्यावर या ओवीचा विचार करूया की हा अहंभाव मला काढायचा आहे. म्हणजे मी कोणतरी आहे असं दिवसातून कधी तरी वाटत राहतं ना. हे अहंकाराचे विविध कंगोरे आहेत, लक्षात ठेवलं पाहिजे. मग मी कोणतरी आहे तर मला दुखवून चालणार नाही. असा स्त्री पुत्राधिकावर असणारं माझेपण आणि देहाच्या ठिकाणी असलेलं मी पण जोपर्यंत आहे तोपर्यंत संसाराच्या प्रेमाला ओहोटी लागत नाही. संसाराचं प्रेम आटत नाही तोपर्यंत देवावरलं खरी भक्ती जोडतच नाही. आणि माया नदीत तरून जायचा प्रश्नच नाही. माया नदीत तरून जायसाठी रोजच्या रोज वरी पानवी खुडीजे आणि मळी उदकच घालीजे तरी कैसा नाशू निपजे तया वृक्षा, माऊली म्हणतात. वरची पालवी रोज छाटायची. का? ती वृक्ष तू घालवायचा आहे म्हणून, तोडून टाकायचा आहे संसार वृक्ष म्हणून. आणि मुळी उदक घालीजे, मुळाला तरी रोज पाणी घालायचं आणि वरची पालवी आलेली वरची पालवी रोज काठ छाटायची. समाधान काय? मी पालवी खोडतोय, मी वृक्षाचा नाश करायला आलोय. अरे नाश करायला तर खाली पाणी घालायला असणार, रोज पाणी घालतात. कसा नाश होईल मायेचा? जाणारच नाही. जी माया सतत टवटवीत राहावी यासाठीच आमचे प्रयत्न सुरू असतात. आणि मग तासभर बसून ती घालवण्यासाठी प्रयत्न करतो आणि 23 तास ती यावी अशी प्रयत्न करतो. कुठलं जास्त आहे? तुझ्या 1 तासाच्या नामांती जाईल का? नाही जाणार. विचार कर शांतपणाने. विचार केलास तर नाम घ्यावं लागणार नाही तुला. हा पुढचे मुद्दे आहेत बरं काय. नाम सोडून चालत नाही. नाम आहे संगतीला म्हणून तरी विचार येतात, नाहीतर विचार सुद्धा आले नसते. मी कोण आहे तर मी कोण आहे विसरायसाठी देवालाच पुढं करावा लागतो. राम कृष्ण हरी, श्रीराम जय राम, तोच आहे, मी नाही. तर तोच आहे, मी फक्त नाहीच. कारण मी माझ्या तोंडात नाम आहे ना. त्यामुळे नाम काय करतं माहिती आहे का? देवाला पुढं आणतं आणि मला विसरायला लावतो. आणि हीच खरी गोष्ट आहे. मायेतून बाहेर पडण्याचे मार्ग जे सांगितलेले आहे तैसा देहांकारून तिला समूळ जायचा नाशिला, ही गोष्ट आहे. म्हणून संकल्प विकल्प त्याचा झुळका आहे ते आपल्याला गोंधळात टाकतात बरं काय. कशा तरी मोठे संकल्प करतो, पैजा करतो, वचनं देतो. अरे ही वचनं सगळी संसारातली आहेत. कशाला कुणाला वचनं देतोस आणि कशाला तुमच्या रक्षण करता मी आहे ना पाठीशी तुमच्या. अरे तुझ्या पाठीशी मग कोण आहे? तू त्यांच्या पाठीशी आहेस तर तुझ्या पाठीशी कोण आहे? तर माझ्या पाठीशी. अरे बाबा होय, विचार करायला पाहिजे. माझ्या पाठीशी मी कुणाच्या जीवावर बोलायला लागलोय? मी तुला सहकार्य करतो, तुझं मी भलं करतो. कुणाच्या जीवावर बोलतोय? देवाच्या रे बाबा. मग त्याला बी देव आहे की त्याच्याकडं. त्याचंही भलं करायला देव त्याच्या पाठीशी आहे. तू त्याच्या पाठीशी राहू नकोस. हे तुझा संकल्प आहे ना, गुंडळून ठेव तुझा. नको त्या गोष्टी आपण विचारात घेत असतो आणि मनाला सारखं गुंतवून ठेवतो या इच्छेमध्ये. संकल्प म्हणजेच इच्छा. सतत इच्छा ज्या असतात त्या इच्छाच मला अपुऱ्या राहतात आणि अपुऱ्या राहिलेल्या इच्छा मला अस्वस्थ करून टाकतात. माझी इच्छाच पूर्ण झाली नाही तर पूर्णत्व जे आयुष्याला कसं येईल सांगा. आणि पूर्ण झालं नाही तर शांत कसं होईल सांगा. अर्धी घागर असली की डसमाळतीच ना नेहमी, बघा कधी पण भरलेली घागर आवाज सुद्धा करत नाही. किती गंभीरता त्यामध्ये असते. पाण्यानं भरलेली घागर एखादा मडकं आवाज सुद्धा करत नाही. पण अर्धी घागर असेल ना तर डसमातीने खळखळ वाजत असते. याचा अर्थ असा आहे, जोपर्यंत जीवनाला अपूर्णता आहे तोपर्यंत खळखळाट आहे, अशांती आहे. ही अशांती जर घालवायची असेल तर जीवनाला कृतार्थताने पूर्णत्व द्यावं लागेल. आणि द्यायसाठी हे आलेले आगंतुक शोक, भय, मोह, क्रोध हे घालावायला लागतील. आगंतुक पाहुणे येते, हे रोजचे नाही, हे माझं स्वरूप नाही. क्रोध हे माझं स्वरूप नाही. क्रोध येतो जातो, त्यामुळे मी नाही येतो.
मी क्रोध नाही आहे, मी भय नाही आहे. कारण ते भय कधीतरी येतं, पण कधी कधी मी निर्भय असतो, त्यामुळे ते भय येतंय जाते. हर्ष हे माझं स्वरूप नाही आहे. हर्ष येतो, कधी कधी येतो, आणि कधी कधी नसतोच तो हर्ष, आनंद, सुख. म्हणजे सुख दुःख येतात जातात येतात जातात, ते माझं स्वरूप नाही. म्हणून माझं स्वरूप काय हे तपासण्यासाठी आपल्याला संसाराकडेच डोळेझाक करावे लागेल. डोळेझाक करणं म्हणजे काय करणं? दुर्लक्ष करणं. पोटापुरता संसार, विचार फार म्हण आहे. पोटापुरते काम, अगत्य तो राम. तुकोबा कसं बोलतात बघा. पोटापुरते काम, अगत्य काय? राम. अगत्य राम केलं ना, तर ते पोटापुरतं केलेलं आपण विसरून जातो. पोट भरापुरतं असते ना ते. पोट भरलं की आपण विसरतो. पण पोट भरलेल्याच्या पलीकडे जेव्हा कृती चालू होतात ना, त्यावेळी ते सांसारिक प्रेम दृढ व्हायला लागतं. मग कुठल्या विकल्पाच्या आणि संकल्पाच्या झुळका चुकवणार आहेत? माऊलीने म्हणलेलं आहे, जे अहंभावाचे ओझे सांडूनी, विकल्पाची या झुळका चुकावणी, अनुरागाच्या निरुताहुनी पाणी ढाळ. म्हणजे पाणी ढाळ शब्दाचा अर्थ आहे संकल्पा, संसारिक प्रेमाला ओहोटी लागलेली असेल ज्याच्या, त्यालाच ही मोह नदी किंवा ही माया नदीत पार करता येईल. म्हणून संसार आसक्ती हेच पाणी आहे. आणि याला ओहोटी लागली तर आपोआपच भगवंताचं प्रेम वाढत राहील. म्हणून खऱ्या अर्थानं भगवंताच्या प्रेमाची एकदा गोडी लागली की संसाराची गोडी आपोआप कमी होईल. आत्मसुखाची या गोडी विटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. 4थ्या अध्यायामध्ये आपण ओवी पाहिलेली होती बघा. आत्मसुखाची या गोडी विटे जो का सकळ विषया. आत्मसुखाच्या गोडी प्राप्त होऊन जर तो विषय सुखाला विटला तर, आणि ज्याच्या ठिकाणी इंद्रियाला किंमतच नाही, जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. मानू नाही म्हणजे किंमतच देत नाही. इंद्रियांना काय हवं आहे त्याची पूर्तता आणि त्याचं इच्छा, इंद्रियांच्या इच्छा तो पूर्ण करण्याच्या नादाला लागत नाही. इंद्रिय काही मागायला लागली तर तो ऐकतच नाही त्यांचं. जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. जीभ मागायला लागली अमुक अमुक मला पाहिजे आहे, तो ऐकत नाही. कान म्हणतात ते ऐक जा, तो ऐकत नाही. डोळे म्हणतात यूट्यूबचे सगळे व्हिडिओ बघ, तो ऐकत नाही. तो म्हणते नाही मी तुमचं ऐकणार नाही. इंद्रियांना काय बोलतो? ऐकणारच नाही. त्याचं संसारावरलं प्रेम कमी होतं. संसाराच्या प्रेमाला ओटी लागली तरच आत्मसुखाची गोडी निर्माण होईल, देव कळायला लागेल, अन्यथा कळणार नाही. त्यासाठी अहंकाराचा ह्या जो आहे हे ओझं टाकून द्यावं लागेल. संकल्प विकल्पाच्या लहरी ज्या आहेत त्या लहरी चुकवाव्या लागतील. श्रीगुरु हे शिकवतात, शास्त्र शिकवतं, संत शिकवतात आपल्याला कशा चुकवायच्या झुळका त्या. आणि असंच तो अनुराग जो आहे संसाराबद्दलचा, तो अनुराग म्हणजे प्रेम. हे प्रेमाला ओहोटी लागली पाहिजे. जेव्हा अशा प्रेमाला ओहोटी संसाराच्या लागेल तेव्हा भगवत प्रेमाला भरती ह्या लागेल. म्हणून विचार केला पाहिजे भरती कशाची पाहिजे आणि ओहोटी कशाची असायला पाहिजे. आपण आज एकच ओवी 99 नंबरची पाहू शकलो. वेळ संपलेला आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.